8:58 होत आहेत. आता ऐका ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राज्यात प्रतिबंधित क्षेत्रात 31 डिसेंबरपर्यंत टाळेबंदी कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. याबाबतचा आदेश काल जारी करण्यात आला. सरकारनं 30 सप्टेंबर आणि 14 ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना आता 31 डिसेंबरपर्यंत लागू राहणार आहे. हिवाळ्यात कोविड प्रादुर्भाव अधिक वाढण्याचा धोका असल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. कोविड-19च्या लस निर्मितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातल्या 3 प्रयोगशाळांना भेट देत आहेत. यामध्ये अहमदाबाद इथल्या झायडस बायोटेक पार्क इथं पंतप्रधान पोहोचले आहेत. या व्यतिरिक्त हैदराबाद इथली भारत बायोटेक आणि पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थांना ते भेट देणार आहेत. पंतप्रधान कार्यालयानं एका ट्विट संदेशातून ही माहिती दिली. दरम्यान वायुदलाच्या विशेष विमानानं पंतप्रधान आज दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास लोहगाव विमानतळावर दाखल होतील. तिथून ते हेलिकॉप्टरनं दुपारी 1 वाजेच्या सुमारास मांजरी इथल्या सीरम इन्स्टिट्यूट परिसरात पोहोचतील. सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांच्यासह तिथले शास्त्रज्ञ आणि संशोधकांशी लस निर्मितीतली प्रगती, आव्हानं आणि इतर बाबींसंदर्भात पंतप्रधान संवाद साधतील. सीरम इन्स्टिट्यूटमध्ये कोविशिल्ड ही लस विकसित होते आहे. दरम्यान येत्या 4 डिसेंबरला 100 देशांच्या राजदूतांचा सीरम कंपनीचा दौरा रद्द झाला आहे. रशियानं कोविडवर विकसित केलेल्या स्पुटनिक व्ही या लसीचं उत्पादन भारतात होणार आहे. यासाठी रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड आणि हैदराबाद इथल्या हेटेरो बायोफार्मा कंपनीसोबत करार झाला आहे. दोन्ही कंपन्या एकत्रितपणे दरवर्षी 10 कोटी डोसेसचं उत्पादन करतील, अशी माहिती रशियन कंपनीनं दिली आहे. कोविड काळात खऱ्या अर्थानं कोरोना योद्धे म्हणून काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना पात्रतेनुसार पदोन्नती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी काल जळगाव इथं ही माहिती दिली. कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या स्मार्ट कार्ड योजनेला 31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. एसटी महामंडळाकडून सुमारे 27 घटकांना प्रवास भाड्यात 33% 100% सवलत मिळते. या योजनेची मुदत 30 नोव्हेंबरला संपणार होती, ती 31 मार्चपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. कोविड प्रादुर्भावामुळे गेल्या 9 महिन्यांपासून खंड पडलेला लोकशाही दिन उपक्रम पुन्हा सुरू करण्याचे निर्देश राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं दिले आहे. नागरिकांच्या विविध समस्यांची स्थानिक स्तरावरच सोडवणूक करण्याच्या उद्देशानं दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित केला जात असायचा. कोविड प्रादुर्भावामुळे हा उपक्रम बंद पडला होता. वारंवार हात धुणे, मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.